भाजप आमदार सुरेश धस आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे आता समोर आलेला आहे. अगदी या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे असा भयावह असा हा रिपोर्ट समोर येतो. अहो, इतक्या निष्ठुरपणे इतक्या भयानकपणे मारल्याच्या नंतर ते वाचला का तुम्ही? मी वाचला तो. त्याच्या शरीरातला कुठलाही पार्ट मार देण्याचा ठेवण्यात आलेला नाही. मेंदू बी फुटलेला आहे, छोटा मेंदू तोडलेला आहे, डोक्याची कवटी फुटलेली आहे. सगळं शरीरामध्ये 2 किलो 2 लिटर ब्लड जमा झालेलं आहे. त्याला 250 ते 200 ठोके टाकलेले आहे. त्याच्यामुळं तो किती बॅड आहे. माझी विनंती आहे सगळ्या मीडियाला की ते प्रसिद्ध केला पाहिजे. अशा प्रकारची ही हत्या असेल, अशा प्रकारची ही मारहाण असेल, त्यामुळे कुठेतरी समाजाला वेगळा मेसेज जातो असं वाटतं. अहो, मेसेज म्हणजे आता काय मेसेज द्यायचा आहे? काय राहिलं म्हणजे? दरारा असेल, दडपशाही असेल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या वरती आमचा विश्वास आहे आणि 11 वाजता आता ते काय उत्तर देत आहेत याच्याकडे आमचं लक्ष आहे. या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नंतर तुम्ही आता निश्चित नेमकी कारवाई कोणावरती करावी, तुम्ही आता या संदर्भात स्पष्टीकरण जे आहे ते देणार? नेमकी कारवाई म्हणजे ते जे आरोपी आहेत ते आरोपींचा आका कोण आहे ते, आणि त्या आकाच्या वरच्या आकाने बी त्याला साथ दिली का हे उघड होईल. सातत्याने विरोधक अजूनही म्हणत आहेत की वाल्मिकी कराड आहेत तेच पूर्ण. बघा, मी आका हा शब्द वापरलेला आहे, अजून आकाच्या पुढे मी गेलेलो नाही. आमदार सुरेश धस तर या संदर्भातील आपण पाहतोय एकंदरीत संपूर्णपणे चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती सुरेश धस यांनी आपल्याशी बातचीत करताना केली.